आत्तापर्यंत तुम्हाला कोणीही न दाखवलेली अशी मस्त ही बटाट्याची रेसिपी. चला तर मग बघूया. या ठिकाणी बटाटे घेतलेले आहे. तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकता. घेतलेले बटाटे स्वच्छ धुतले, त्यानंतर बटाटे पिलरने सोलून घ्यायचे आहे. ह्यानुसार बटाटे सोलून घेत आहे. त्यानंतर एक पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये अशा प्रकारची खिसणी घ्यायची आहे. या स्लायसरने बटाट्याचे आपल्याला चिप्स करायचे आहे. बघू शकता, बटाट्याची चिप्स करत असताना बटाट्यामधूनच आपल्याला फिरवायचा आहे, म्हणजे बटाटा संपेपर्यंत एकसारखे असे हे चिप्स होतात. छान असे पातळसर हे चिप्स होत आहेत. घेतलेल्या दोन्ही बटाट्याचे चिप्स हे करून झालेले आहेत. बघू शकता यानुसार. आता हे चिप्स आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. एक बटाटा राहू दिलेला आहे. 2 बटाट्याचे हे भरपूर असे हे चिप्स या ठिकाणी आपण केलेले आहे. आता 3 ते 4 पाण्याने हे चिप्स स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. बघू शकता, छान स्वच्छ पाणी आलेलं आहे. हे चिप्स आता पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे आणि बाजूला ठेवायचे. त्यासोबतच 2 बटाटे सुद्धा कुकरला 2 ते 3 शिट्या लावून शिजवून घेतलेले आहे. मस्त असे मऊ झालेले बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे. दोन्ही बटाट्याची साल काढून घेतली. बटाटे सोलून झाल्यानंतर मॅशर घ्यायचा आहे आणि मॅशरने हे बटाटे छान असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, किंवा खिसणीवरती सुद्धा तुम्ही खिसून घेऊ शकता. हे मॅशरने या ठिकाणी अगदी स्मूथ असे बारीक हे करून घेते. एक सुद्धा बटाट्याचे यामध्ये तुकडा नाही. सर्व बटाटे असे छान हे बारीक केलेले आहे. आता हे बारीक झालेले बटाटे एखादी बाउलमध्ये काढायचे आहे. आता या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मेजरमेंट कपाने 1.5 कप बेसन पीठ घेते. तुम्ही घरातील कुठलीही वाटी वगैरे घेऊ शकता. आता आपल्याला यामध्ये काही साहित्य घालायचं आहे. साहित्यामध्ये पाव चमचा ओवा, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि चिमूटभर हिंग. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे बेसन पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, ही रेसिपी बनवायला ना एवढी साधी सोपी आहे की खूप, आणि चवीला तर अप्रतिमच आहे. तुम्ही जर काही रेसिपी एकदा कराल ना, तर बाहेरचं कचोरी समोसा खाणं तर विसरूनच जाल. पाणी घालताना मात्र एकदम घालायचं नाही, तर असं थोडं थोडंच पाणी यामध्ये टाकायचं आहे. बघू शकता, खूप घट्ट सुद्धा नाही आणि पातळ सुद्धा नाही, अशा प्रकारे हे बेसन पीठ आपल्याला भिजवायचं आहे. आता यामध्ये काही गाठी वगैरे राहायला नको म्हणून 1 मिनिटासाठी अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ असं हे मिश्रण झालेलं आहे. या ठिकाणी बटाटे सुद्धा आपण बारीक करून घेतलेले आहे. त्यामध्ये पाव चमचा हळद, पाव चमचा जिरे, अर्धा चमचा धने पावडर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्याचा ठेचा करून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. चवीनुसार मीठ आणि लहान साईजचा कांदा बारीक चिरायचा आहे. अगदी बारीक तो कांदा घालायचा आहे. थोडासा कोथिंबीर घालायचा आहे बारीक चिरून. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने व्यवस्थित होत नाही, म्हणून हातानेच हे मिश्रण व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं आहे. पूर्ण हे एकजीव छान असं झालेलं आहे मिश्रण. बघू शकता या ठिकाणी मैत्रिणींनो, बटाटे सुद्धा किसून झालेले आहे. सोबतच बेसन पीठ सुद्धा आपण भिजवून घेतलेलं आहे आणि ही स्टफिंग सुद्धा बटाट्याची तयार झालेली आहे. आता यातले थोडे चिप्स आपल्याला वेगळे काढून ठेवायचे आहे. चिप्स पाण्यामध्येच ठेवायचे आहे. जर का बाहेर ठेवले असते तर हे चिप्स लालसर झाले असते. थोडे चिप्स पाण्यातून काढले. आता या बेसन पिठामध्ये 2 बोटांमध्ये मावेल इतपतच बेकिंग सोडा घालायचा आहे. जास्तही घालू नका. बेकिंग सोडा टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलं. आता आपण स्टफिंग भरलेली भजी करत आहोत बटाट्याची. तर चिप्स घ्यायचा आहे आणि चिप्समध्ये अशा प्रकारे ही स्टफिंग जी आपण भाजी करून घेतलेली आहे ना बटाट्याची, ती पसरून घ्यायची आहे. दुसरा चिप्स घ्यायचा आहे, त्यावर लावायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला काही हे स्टफिंग भरलेले बटाटे करून ठेवायचे आहे. दुसरा चिप्स घेते, त्याचप्रमाणे पसरून घेते ही भाजी. चिप्स घेऊन त्यावरती लावायचं आहे आणि हाताने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. आता हे स्टफिंग कितपत भरायची आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे, पण पूर्ण असं भरा म्हणजे चवीला मस्त असे हे भजी लागतात. चिप्स लावायचं आहे आणि दाबून ताटामध्ये करत घेते.
अशाच प्रकारे काही चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे स्टफिंग भरलेले, म्हणजे भजी करायला अगदी सोपं जातं, पटापट आपल्याला करता येतात। काही चिप्समध्ये अशा प्रकारे ही भाजी भरून घेतलेली आहे। आता हा स्टफिंग भरलेला चिप्स घ्यायचा आहे, बेसन पिठामध्ये बुडवायचा आहे। यानुसार बेसन पीठ यावरती जास्त राहू द्यायचं नाही, बघू शकता। आता तेल सुद्धा गरम आहे, तेल खूप कडकडीत सुद्धा नाही आणि गार सुद्धा नाही, इतपत गरम असायला हवं। आणि त्यामध्ये अशा प्रकारे ही भजी आपल्याला सोडायची आहे। गॅसची फ्लेम सुद्धा मीडियम ठेवायची आहे, म्हणजे आतपर्यंत छान असे हे शिजले जाईल। आपण आतमध्ये चिप्सचा हा कच्चा बटाटा वापरलेला आहे ना, तो बटाटा सुद्धा मस्त असा छान शिजला जातो। काही सेकंद तसेच ही भजी राहू दिले, त्यानंतर पलटवायची आहे। तुम्हाला जर का लहान साईजचे करायचे असतील तर मी उभा बटाटा खिसलेला आहे मैत्रिणींनो, तुम्ही आडवा बटाटा खिसा, म्हणजे चिपची साईज हे गोलाकारामध्ये होईल आणि हे भजी तुमची गोल गोल होतील। जसं मी केलेले आहेत ते लांबट दिसत आहे उभा बटाटा खिसल्यामुळे। बघू शकता काय मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम मस्त आपली ही नवीन अशी रेसिपी, म्हणजे नवीन असे भजी बटाट्याची हे झालेली आहे। अजिबात तेलकट सुद्धा हे होत नाही, तेल निथळून अशा प्रकारे ही भजी काढून घेतलेली आहे। आता तशाच प्रकारे आपल्याला इतरही भजी तळून घ्यायची आहे। स्टफिंग भरलेला बटाटा घेते, बेसन पिठामध्ये बुडवते आणि तळून घेते। यावरती बेसन पीठ सुद्धा तुम्ही पाहू शकता, अजिबात जास्त नाही, जे काही एक्स्ट्राचं असते ना ते निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग तेलामध्ये हा भजा आपल्याला सोडायचा आहे। हे मोठे बटाटे असल्यामुळे 3च भजे कढईमध्ये मारलेले आहे। अशाच प्रकारे ही भजी सुद्धा उलट पालट करून तळून घ्यायची आहे। भजी तळत असताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी ठेवू नका, मोठी ठेवल्यामुळे काय होईल ना, बाहेरून भजी लाल होतील पण आतमध्ये ती मात्र कच्ची राहतील, म्हणून मीडियम गॅसवरती ही भजी आपल्याला तळायची आहे। अशाच प्रकारे काही भजी ही तळून घेतलेली आहे, बघू शकता रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि दिसायला सुद्धा किती छान अशी ही भजी दिसत आहे। नेहमी सारख्याच चवीची बटाट्याची भजी खाऊन कंटाळा आला असेल किंवा नकोशी वाटत असेल तर मग अशा प्रकारची ही बटाट्याची भजी एकदा नक्कीच करून बघा। घरातील सर्वांनाच आवडणारी अशी ही बटाट्याची भजी आहे आणि थोडीशी काही वेगळी नवीन रेसिपी सुद्धा आहे, तुम्ही नक्कीच करून बघा। इथपर्यंत ही रेसिपी तुम्ही बघत आलातच, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। बघू शकता यामध्ये मस्त अशी स्टफिंग सुद्धा दिसत आहे। तर मंडळी, तुम्ही जर का एक वेळेस अशा प्रकारची ही स्टफिंग वाली भजी कराल ना तर कचोरी समोसे खाणे तर विसरूनच जाल। मग अशा झटपट होणाऱ्या बटाटा वापरून मस्त चविष्ट अशी ही रेसिपी चहा सोबत खाता येईल अशा रेसिपीचा दुसरा प्रकार पाहूया। तर गॅसवरती कढई ठेवली आणि कढईमध्ये घरातील या वाटीने 3 वाटी पोहे घेतलेले आहे। जे आपण कांदा पोहे वगैरे बनवण्यासाठी पोहे घेतो ना, तेच हे पोहे आहे। पोहे हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहे, साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी पोहे परतून घेतलेले आहे। त्यानंतर ताटामध्ये काढून पोहे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे। आता पोहे थंड होत आहेत तोपर्यंत त्याच वाटीने 1 वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही अख्खे फुटाणे सुद्धा घेऊ शकता साल काढून। डाळीचं छान असं पीठ करायचं आहे। आता या ठिकाणी हे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे, शिजवून घेतलेले आहे। बटाट्याची साल काढून बटाटे अशा प्रकारे कट करायचे आहे। त्यानंतर हे बटाटे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये आवश्यकतेप्रमाणे थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला अगदी छान असं बारीक हे वाटून घ्यायचं आहे। पाणी घालताना खूप काही जास्त घालायचं नाही, वाटलं जाईल तितकंच पाणी घालायचं आहे। बघू शकता यानुसार बटाटा वाटून घेतलेला आहे। आता पोहे सुद्धा थंड झालेले आहे। आता हे पोहे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि मिक्सरला दळून घ्यायचे आहे। दळत असताना छान असं बारीक पीठ करायचं आहे। बघू शकता या ठिकाणी मस्त असं हे पीठ झालेलं आहे। आता ह्या ताटात काढलेल्या डाळीच्या पिठामध्ये हे असं मस्त बारीक दळलेलं पोह्यांचं पीठ टाकायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालते, चवीनुसार मीठ आणि आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आहे। ही मी घेतलेली मिरची पावडर मीडियम चवीची आहे म्हणून अर्धा चमचा वापरलेली। त्यासोबतच पाव चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा हातावरती अशा प्रकारे क्रश करून घातला तर ओव्याची चव छान येते।
या ठिकाणी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल किंवा तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तेल जास्त घेऊ नका, फक्त 2 चमचेच एवढ्या या मिश्रणासाठी घ्यायचे आहे. संपूर्ण तेल या पिठामध्ये मिक्स करायचं आहे. बघू शकता साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी तेल हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. संपूर्ण कण्याकण्याला हे तेलाचं मोहन लागलेलं आहे. बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक वाटून घेतलेले होते ना, हे बटाट्याचं मिश्रण यामध्ये घालायचं आहे. पाणी वापरायची अजिबात घाई करायची नाही. बघू शकता हे जे मिश्रण आहे त्यामध्येच हे संपूर्ण पीठ अशा प्रकारे मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आता एवढ्या या मिश्रणासाठी पाणी कसं वापरायचं आणि कितपत लागणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. संपूर्ण हे पीठ अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे. बघू शकता. त्यानंतर पाणी घेतलेलं आहे. पाणी सुद्धा घालताना अशा प्रकारे थोडं थोडं हातावरती घ्यायचं आहे आणि मगच घालायचं आहे. थोडं थोडं पाणी यानुसार टाकायचं आहे आणि हे पीठ मस्त असं मळून घ्यायचं आहे. यामध्ये पोहे आहे. पोहे पाणी हे शोषून घेतात, म्हणून यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे वरतून. पाणी जर का बटाटा वाटताना कमी घातलं असेल तर पाणी थोडंसं अर्धी ते 1 वाटी या ठिकाणी लागू शकते. अशा प्रकारे छान असा हा मऊ डो झालेला आहे. आता आपण ही इन्स्टंट चकली करत आहोत, म्हणून हे पीठ मुरू द्यायची काही गरज नाही. लगेचच गोळा घ्यायचा आहे. घेतलेला गोळा अगदी स्मूथ करायचा आहे, लांबट करायचा आहे आणि साच्यामध्ये भरायचा आहे. तर या ठिकाणी हा चकलीचा साचा घेतलेला आहे. साच्याला आतून तेल वगैरे लावायची काही गरज नाही. तसंच हे मिश्रण भरायचं आहे. मिश्रण घेताना दाबून घ्यायचं आहे. मस्त असा साचा भरून घेतलेला आहे. साचा बंद केला. तेल सुद्धा मस्त असं गरम झालेलं आहे. अजिबात कोमट किंवा थंड तेलामध्ये ही चकली टाकायची नाही. बघू शकता इतपत हे तेल गरम असायला हवा. असा छोटासा गोळा टाकला ना, लगेचच तो वर आलेला आहे. खूप असा धूर सुद्धा तेलाचा निघत नाही. बघू शकता तेल छान असं गरम आहे. तर आता ही चकली मी तेलामध्ये सोडते. बघू शकता थोड्याशा वेगळ्या पद्धतीची ही चकली मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवत आहे. अगदी भराभर होते ही चकली. अशी ही स्टार सारखी फुलासारखी दिसणारी ही मोठी चकली आपण करत आहोत. दिवाळीला जशी करताना गोल गरगरीत छोट्या तशा सुद्धा तुम्ही चकल्या करून घेऊ शकता. आधी करून घ्या आणि मग झाऱ्यावरती घेऊन एक एक चकली तेलामध्ये सोडून तशा सुद्धा चकल्या तुम्ही तळू शकता. कडकडीत तेलामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती ही चकली तळून घ्यायची आहे. बघू शकता साधारण काही सेकंदमध्ये चकली अशी तळली जाते आणि ती कडक होते. त्यानंतर मग पलटवायची आहे. अशी उलट पालट 1 ते 2 वेळेस करून चकली मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आता ही चकली तळून झालेली आहे. कसं ओळखायचं तर सुरुवातीला खूप असे हे बुडबुडे म्हणजे बबल्स निघत होते. आता हे पूर्णपणे कमी झालेले आहे. चकली ही व्यवस्थित तळली गेलेली आहे हे ओळखायचं आणि चकली तेलाच्या बाहेर काढायची आहे. चकली काढताना व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं आहे आणि बघू शकता अजिबात तेलकट ही चकली होत नाही. अशा प्रकारे ही चकली दिसत असते. एका साच्याच्या मिश्रणामध्ये अशा ह्या मोठ्या 2 चकल्या होत असतात. आता हे राहिलेलं पीठ होतं हे बघू शकता तुम्ही. यामध्ये पोहे असल्यामुळे असं हे पीठ ड्राय होतं. असं जर का आपण घट्ट पीठ साच्यामध्ये भरलं तर याची चकली होतच नाही. हाताला खूप त्रास होतो. म्हणून काय करायचं, पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. खूप असा सैलसर सुद्धा हा डो करायचा नाही आणि खूप घट्ट सुद्धा असायला नको. तर मीडियम असं हे पीठ आपल्याला करायचं आहे. जितका वेळ जास्त हे पीठ राहतं ना तितकं हे कोरडं होतं. यामध्ये पोहे आणि डाळीचं पीठ असल्यामुळे पाणी शोषून घेतं. तुम्हाला जर का पोहे वापरायचे नसतील तर तुम्ही या ठिकाणी तांदूळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. 1 वाटी डाळीचं पीठ आणि 2 वाटी तांदूळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. तांदूळाचं पीठ घेताना तुम्ही कुठलंही तांदूळाचं पीठ घेऊ शकता. घरी केलेलं किंवा विकतचं सुद्धा वापरू शकता. पुन्हा या मिश्रणाला थोडं थोडं पाणी लावून अशा प्रकारे हे पीठ आपल्याला करायचं आहे. असा हा गोळा घेतलेला आहे. लांबट करायचा आहे आणि पुन्हा साच्यामध्ये भरायचं आहे. आणि आधी जशी आपण चकली केली ना तशी सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर का फक्त स्टिक करायच्या असतील तशा सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. कारण कशी केली नंतर आपल्याला ही तोडायचीच आहे. मिश्रण भरताना छान असं दाबून भरायचं आहे. साचा बंद करते आणि पुन्हा तशाच प्रकारे ह्या चकल्या संपूर्ण तळून घेते. अशा प्रकारे तुम्ही स्टिक सुद्धा करू शकता. सगळ्या ह्या मिश्रणाच्या चकल्या करून घेतलेल्या आहे. बघू शकता इतपत ह्या चकल्या झालेल्या आहे. मस्त अशी झटपट आपली ही इन्स्टंट चकली तयार झालेली आहे. तर ही चकली एकदा केलेली महिनाभरासाठी आपल्याला खाता येते. अजिबात मऊ ही चकली होत नाही. मस्त अशी कुरकुरीत राहते आणि मुलांची तर अगदी आवडीची ही चकली आहे. तुम्ही आवाजही पाहू शकता किती कुरकुरीत असा हा आवाज येत आहे.
कुठल्याही प्रकारची भाजणी करायची गरज नाही किंवा कुठल्याही प्रकारची पूर्वतयारी करायची गरज नाही. अगदी झटपट मनात येईल तेव्हा आपण ही चकली करून मुलांना देऊ शकतो आणि स्वतःसुद्धा खाऊ शकतो. चहासोबत खायला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा मधल्या वेळेमध्ये चटरपटर खायला अशी ही मस्त चविष्ट चकली तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. तर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे. घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी माझ्या रेसिपीचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.